भाजप 365 दिवस निवडणुकीचा सराव करत असतं. अमित शहा 20 दिवस बंगालमध्ये ठाण मांडून होते. निवडणूक आयोगही भाजपला मदत करत होतं असं संजय राऊतांनी म्हटलं. संजय राऊतांच्या टीकेला भाजपनं आता जोरदार उत्तर दिले. भाजप जिंकली, राऊतांना मिरच्या लागतात असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावरच त्यांचं काम चाललेलं असतं. देशाचे प्रधानमंत्री, इतका मोठा देश, जगामध्ये इतक्या घडामोडी सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात. गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात. संपूर्ण सत्ता, पैसा याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे कोण निवडणुका जिंकला आणि कोण निवडणुका हरलं याबाबत ह्या निवडणुकीत चर्चाच होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये संजय राऊत जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याचं असतं. आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते. तेच केरळमध्ये काँग्रेस जिंकतं तिथं लोकशाहीचा विजय असतो. ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकतात तिथं लोकशाहीचा विजय असतो. तिथं लोकशाही सगळं आलबेल असते आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की राऊत तुम्हाला मिरच्या लागतात. 365 दिवस निवडणुका याच्या समोर असतात. माझं त्याला तेच म्हणणं आहे की तुम्ही घरात बसून ही रिकामी बडबड करण्यापेक्षा आपण जर थोडं फील्डवर गेलात, बाहेर गेलात तर थोडाफार फायदा 2-4-5 लोक निवडायला तुमचा होईल पुढे जास्तीचे. तुम्ही नुसते सकाळ झाली की बडबड करायची. मला वाटतं बंगालमध्ये एवढा विक्रमी विजय आम्ही केलेला आहे, एवढा इतिहासच मी म्हणेल त्या ठिकाणी घडवलेला आहे. तुम्ही घरात बसून राहतात. काँग्रेससुद्धा कुठे फिरलंय, कुठे गेलंय? कुठेच नाही. तिकडे देऊन टाकले. आता तुम्ही लढा आणि मरा, एवढीच भूमिका काँग्रेसची आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीत, उभाटाच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आणि त्याचे फळं तुम्ही आता चाकतात. तुम्हाला बघायला मिळते तुम्ही आता कुठे होता आणि कुठे गेलात म्हणून.